आज बरेच दिवसांनी बनवलेलं आहे मस्त चुलीवरचं गरमागरम पिठलं. तर सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन छान अशा गावाकडच्या व्हिडिओमध्ये. काय झालं, नवरात्रीच्या आधी बनवलं होतं पिठलं, त्याच्यानंतर आज बनवलेलं आहे. म्हणलं चला बनवूया, बरेच दिवस. आणि नेमकं काय होतं, मणीदानी असताना गुरुवारचं पिठलं आमच्याकडे होतं आणि तव्यात बनवलेली आहे. गावाकडच्या पद्धतीची मस्त अशी कांद्याची पात भाकरी बनवून घेतल्या आणि त्याच तव्यामध्ये छान अशी तेल घातलं, तव्यात लसूण घातला खुडून आणि हिरवी मिरची धुतलेली मस्त चिरून धुवून घेतलेली कांद्याची पात घातली, मटकीची डाळ, शेंगदाण्याचं कूट घालून बनवली आहे छान अशी कांद्याची पात, भाकरी, भात. असा आहे आजचा जेवणाचा बेत. मस्त चुलीवरचं पिठलं, कांद्याची पात, भात आणि भाकरी. तर मग कसा वाटला बेत नक्की कमेंट्समध्ये सांगा. आणि या सगळ्यांनी छान असं आमच्याकडे रानातलं जेवण करायला सोबत घेतलेलं आहे. लोणचं पण कोणाकोणाला असं छान लोणचं आवडतं गावाकडच्या पद्धतीचं, ते मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि कांद्याची पात कशी आहे ते पण सांगा, तुम्ही कसे बनवता. ते दोघं बापले का तिकडे जेवण झोपलेले आहेत, हँडला जायचं आहे दारं धरायला. तर या सगळ्यांनी मस्त असं जेवण करायला